नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती. सांगलीचा गुळ बाजार 12 दिवसापासून ठप्प. कोट्यावधींची उलाढाल बंद. कर्नाटकातून आवक ही थांबली. अन्न औषध विभागाकडून गुळात साखर, गंधक आणि रासायनिक रंगाच्या वापराबद्दल सुरू झालेल्या कारवाईमुळे 10-12 दिवसांपासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळाचे लिलाव पूर्णपणे ठप्प झाले आहेत. रोज कोट्यावधीची उलाढाल असणाऱ्या बाजारात शांतता पसरली आहे. व्यापारी, हमाल, तोलाईदार, वाहन चालक आणि शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. दर्जेदार गुळासाठी सांगली बाजारची देशभर ओळख आहे. तरीही गुळ बाजारपेठेने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेतला आहे. सांगली बाजार समितीमध्ये सर्वसाधारणपणे दररोज 10 ते 12 हजार गुळ रव्याची आवक होते. प्रत्येक रव्याचे वजन सुमारे 30 किलो असते. कर्नाटकातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात गुळ सांगलीत विक्रीसाठी येतो. येथून गुजरात, राजस्थान, हैदराबाद तसेच मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक बाजारपेठात त्याची विक्री होते. मात्र FDAच्या कारवाईनंतर बाहेरील व्यापाऱ्यांनी सांगलीतील गुळाची खरेदी थांबवल्याने मागणी अचानक घटली आहे. सांगली बाजार समितीच्या आवारात एकही गाडी दाखल होत नसल्याचे चित्र आहे. अनेक दशकांची परंपरा असलेल्या गुळ बाजारात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. गुळाच्या व्यापारावर अवलंबून असलेले 100हून अधिक व्यापारी आडते सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत. सांगली बाजार समितीत दररोज 10 ते 12 हजार गुळ रव्यांची आवक होत असे. कारवाईच्या भीतीमुळे ती थांबली आहे. FDAच्या निकषानुसार दर्जेदार व शुद्ध गुळाचा व्यापार पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार आहे.